त्यानंतर नंबर 2 ला आहे बाजरी. बाजरी हे उष्ण, गुरु आणि बलवर्धक सांगितलेली आहे. उष्ण असल्या कारणाने ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी शक्यतो बाजरीचे सेवन टाळावे. बाजरी ही शरीराला ऊब देते, वातदोष कमी करते आणि त्याचबरोबर हाडांना मजबूत ठेवते. या बाजरीच्या भाकरीचा आपण तुपासोबत सेवन करू शकतो. त्यानंतर नंबर 3 ला आहे उडीद. उडीद हे स्निग्ध, उष्ण आणि बलवर्धक सांगितलेले आहेत. स्नायूंना ताकद देणारे, त्याचबरोबर शुक्रवर्धक आणि वातशामक असे हे उडीद आहेत. चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये हे बलवर्धक म्हणून सांगितलेले आहेत. उडदाची खीर बनवून त्यामध्ये मिश्री टाकून आपण त्याचा रोजच्या आहारामध्ये उपयोग करू शकतो. त्यानंतर नंबर 4 ला सांगितलेले आहे दूध आणि दुधापासून तयार होणारे पदार्थ. दूध हे मधुर रसात्मक त्याचबरोबर स्निग्ध गुणात्मक आहेत. दूध हे शरीराला पोषण तर देतेच पण त्याचबरोबर शरीराला ताजेतवाने देखील ठेवते.